8 मे रोजी जिल्ह्यात झालेल्या भीषण वादळी पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. एकीकडे फळबागांचे अतोनात नुकसान झाले असतानाच दुसरीकडे महावितरणच्या सौर कृषी पंप योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर समोर आल्या आहेत. काटेपूर्णा येथील महिला शेतकरी संगीता रवींद्र उमाळे यांच्या शेतातील 5 अश्वशक्तीचा HP सौर पंप वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कोलमडून पडला असून त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संगीता उमाळे यांनी मोठ्या कष्टाने आणि शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून शेतात सौर पंप बसवला होता. मात्र अवकाळी पावसाने या यंत्रणेचे तुकडे झाले. आश्चर्याची बाब म्हणजे हे पॅनल बसवताना संबंधित पुरवठा कंपनीने अकुशल आणि अज्ञानी कामगारांकडून काम करून घेतल्याचा आरोप पीडित महिला शेतकऱ्यांनी केला आहे. पायाभरणी मजबूत नसल्याने आणि तांत्रिक निकष पाळले नसल्याने वाऱ्याच्या एका झोतात संपूर्ण स्ट्रक्चर कोसळले. उमाळे यांनी संबंधित पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेतातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली असून ऐन उन्हाळ्यात पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. तुमचं या सोलर पंपाचं नुकसान झालं याच्याबद्दल काय म्हणणं आहे सर? काल दिनांक 9 तारखेला जे सकाळी वादळ आणि अवकाळी पावसाची इथं झालेली आहे. हो, त्यामुळे माझ्या सोलर पॅनलची फिटिंगही व्यवस्थित नसल्यामुळे बरं. खूप सारं नुकसान झालेलं आहे. 2 पॅनल फुटलेले आहेत. हो, आणि एक पॅनल उडून गेलं. आणि आजूबाजूच्या शेतामध्ये परिसरात पाहिलं, पण ते काही सापडून आलं नाही. बरं. आणि त्या कंपनीला मी कॉन्टॅक्टही करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन काही लागला नाही. बरं. तर ते नुकसान मला त्वरित भरून मिळावं, जेणेकरून माझ्या शेतासाठी जे पाणी चालू आहे तर ते पाण्यात खंड पडणार नाही. माझं झालेलं पहिलेच तर नुकसान आहे, ते सुद्धा मला तात्काळ मिळावं अशी मी कंपनीकडून अपेक्षा करतो. आणि तुम्हाला हे जे फिटिंग झालेली आहे, ही फिटिंग बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? फिटिंगच समाधानकारक झाली नव्हती. त्यांनी जे नट बोल्ट मध्ये काम केलेलं आहे तर ते व्यवस्थित फिटिंग नाही झाली. आणि टेक्निशियन जे लोक होते ते नव्हते, मजूर लोकांच्या हाताने त्यांनी कंपनीने फिटिंग करून घेतली. त्यांना फिटिंगचं एवढं काही नॉलेज नसल्यामुळे फिटिंग व्यवस्थित न झाली, त्याचा हा परिणाम आहे. आता अंदाजे तुम्हाला किती रुपयाचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटते? आता माझ्या हिशोबानं 2 पॅनल तर कामातून गेलेले आहेत. बरं. आणि एक पॅनल पॅनल उडून गेलेला आहे. ते तुम्हाला मिळालं का? एक पॅनल नाही, आम्ही आजूबाजूला पाहिलं पण मिळालं नाही. बरं, काय हरकत नाही. त्या हिशोबानं आता जवळपास 50% तरी नुकसान माझं झालेलं आहे. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, थँक्यू. धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.